कृष्ण हरी
एक आहे हरी आठविता सुख एक आहे हरी आठविता इतर जपता दुःख बहु सुख एक आहे हरी आठविता सुख एक आहे हरी आठविता इतर जपता दुःख बहु ऐशी आठवण धरुनी मानसी ऐशी आठवण धरुनी मानसी हरी गावा मुखासी दिन निशी सारे दिन करा संसाराचा हित सारे दिन करा संसाराचा हित परी भजनी प्रीत असो द्यावी ऐशी आठवण धरुनी मानसे ऐशी आठवण धरुनी मानसे हरी गावा मुखासी दिन निशी हरि गावा मुखासी दिन नित्य एक जनार्दनी धरुनी विश्वास जनार्दने धरुनी विश्वास एक जनार्दनी धरुनी विश्वास जनार्दने धरुनी विश्वास होई कारे दास संत चरणी दास संत चरणी होई गारे दास संत चरणी एक जनार्दनी धरुनी विश्वास एक जनार्दनी धरुनी विश्वास जनार्दने धरुनी विश्वास कारे दास संत चरणी होई गारे दास संत चरणी होई गारे दास संत चरणी ऐशी आठवण धरुनी मानसी
एक आहे हरी आठविता, सुख एक आहे हरी आठविता, इतर जपता दुःख बहु. ऐशी आठवण धरुनी मानसी, हरी गावा मुखासी दिननिशी. सारे दिन करा संसाराचा हेत, परी भजनी प्रीत असो द्यावी. ऐशी आठवण धरुनी मानसी, हरी गावा मुखासी दिननिशी. एका जनार्दनी धरुनी विश्वास, एका जनार्दनी धरुनी विश्वास, होई कारिदास संत चरणी. ऐशी आठवण धरुनी मानसी, हरी गावा मुखासी दिननिशी. विठ्ठल विठ्ठल. सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बसोनी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी, तू कृपा करुणा मी मूढमती दीन म्हणवनी कीव भाकितसे. तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वये भानु जो भानु आराधियेला. तयाचे कुळी दीपको दिव्य झाला, हरी भक्तीला गोनितारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विध्यत्रीनाथ, दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला, शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या डिगेवाडीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं 25वे हे वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष. आणि या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत आनंदाच्या वातावरणामध्ये आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. 6 हा आकडा एकनाथ महाराजांच्या अत्यंत निकटचा आकडा आहे. एकनाथ महाराजांच्या जीवनात ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या 6 ह्या आकड्याशी निगडीत आहेत. ज्या सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये एकनाथ महाराज गेले ते दौलताबाद किल्ल्याचे किल्लेदार असणारे समर्थ संत श्री जनार्दन स्वामी महाराज यांचा जन्मदिवस फाल्गुन वद्य षष्ठी. एकनाथ महाराजांना सद्गुरूंचा अनुग्रह झाला ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना सर्वप्रथम दत्तात्रय दर्शन घडवलं ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. नाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज ज्या तिथीला निजधामाला गेले ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. या 4 गोष्टी समोर ठेवून एकनाथ महाराज स्वतः फाल्गुन वद्य षष्ठीचा उत्सव करायचे. पुढे एकनाथ महाराजांनी समाधी घेतली ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. याला पंचपर्व श्रेणी म्हणतात. या 5 गोष्टी फाल्गुन वद्य षष्ठी या एकाच तिथीवरती झाल्यामुळे याला पंचपर्व श्रेणी आमच्या परंपरेमध्ये म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे तो ग्रंथ एकनाथ महाराजांनी ज्या तिथीला पूर्ण केला, ज्या तिथीला त्याचं चांगल्या पद्धतीचं संस्करण केलं, आजच्या भाषेमध्ये एडिट केला, ती तिथी कपिला षष्ठी. 6 योग एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये षष्ठी या तिथीला प्राप्त झालेले आहेत. एकनाथ महाराजांचं आयुष्य जर आपण बघितलं तर या अवनी तलावरती एकनाथ महाराज
राहिले ते 66 वर्ष, 6 वर 6. आणि त्यांच्याच वंशजांना आपण बोलवलंय, तो दिवसही 6. अशा पद्धतीचा एक चांगला योग या निमित्ताने आपल्या डिगेवाडीमध्ये जुळून आलेला आहे. हरिभक्तीपरायणशी माऊली महाराज कदम यांनी या कार्यक्रमाच्यासाठी मला फोन केला, आयोजकांच्या तर्फे, ग्रामस्थांच्या तर्फे फोन केला आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या कार्यक्रमासाठी या परिसरातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, विविध क्षेत्रातली मंडळी असतील, उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय श्री ब्रह्मानंदजी महाराज असतील, आमच्या आदरणीय दादा असतील. वारकरी संप्रदायाचं मोठं काम त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये होतं आहे. आणि ही सगळी मंडळी, परिसरातली गुढीजन मंडळी असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, यांच्या उपस्थितीमध्ये हा 25वा कार्यक्रम सुरू आहे. रौप्य महोत्सवी कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. आणि आज एकनाथ महाराजांच्या अभंगावरती हे चिंतन आपल्याला करायचं आहे. एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार आलेले आहेत. त्याच्यामध्ये सुखदुःखाचे प्रसंग आहेत. एखाद्या सामान्य गृहस्थाला ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कधी सुख कधी दुःख अशा पद्धतीनं सुखदुःखाचं मिश्रित असं जीवन जगावं लागलं, तशा पद्धतीचं जीवन हे नाथ महाराजांना जगावं लागलेलं आहे. अर्थात व्यावहारिक दृष्टीनं जर आपण विचार केला, तर सुख आणि दुःख हे व्यावहारिक गोष्टींवरती अवलंबून असतं. परंतु पारमार्थिक दृष्टीनं विचार केला तर परमार्थाच्या दृष्टीनं दुःख नाहीच आहे, अवघं सुख आहे. कारण तो परमात्मा चराचरामध्ये भरलेला आहे आणि चराचरामध्ये व्याप्त असणारा जो परमात्मा आहे तो सुखरूप आहे. सुखरूप ऐसे दुजे कोणी सांगा, माझ्या पांडुरंगासारखे ते, माझ्या पांडुरंगासारखा दुसरा कोणीही सुखरूप नाही. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, असं जर असेल तर मग चराचरामध्ये विठ्ठल आहे, म्हणजे चराचरामध्ये सुख आहे. मग चराचरामध्ये सुख आहे, मग नाथ महाराज या ठिकाणी वेगळं का सांगतात, सुखाची व्याख्या का सांगतात, की सुख कुठे आहे? हे सांगण्याचं कारण काय आहे? आम्हाला माहिती आहे. शब्द आम्ही वाच्यार्थानं जर का लक्षात घेतलं तर चराचरामध्ये परमात्मा भरलाय म्हणजे सगळीकडे सुख आहे. पण आम्हाला तर त्याची अनुभूती येत नाही. काय कारण आहे? आम्हाला जर का त्या सुखाची अनुभूती प्राप्त करून घ्यायची असेल तर आम्ही काय केलं पाहिजे याचं चिंतन घडलं पाहिजे. पण व्यवहारामध्ये आपल्याला सगळ्याच संतांना दुःख प्राप्त झालं हे आपण पाहू शकतो. ज्ञानोबारायांना मांड्यासाठी खापर प्राप्त झालं नाही. लोकाच्यासाठी आपण एवढा विचार करावा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढ, भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, दुरितांचे तिमिर जाव, विश्वस्वधर्म सुरे जो जे वांछील. स्वतःचा विचारच नाहीये कुठे. समाजाचा एवढा विचार करून जेव्हा ज्ञानोबारायांच्या वाट्याला दुःख आलं, त्रास आला, कष्ट आले, तेव्हा नाराज झाले. विचार केला काय करावं. एवढं लोकांच्यासाठी करतो. व्यवहारामध्ये सुद्धा आपण एखाद्याच्यासाठी खूप काही करत असू आणि आपल्या करण्याच्या बाबतीमध्ये त्याच्या मनामध्ये जर का उदासीनता असेल तर आपल्याला असं वाटतं का करतोय आपण हे सगळं. हे कोणासाठी करतोय? ज्यांच्यासाठी आपण हे करतोय त्यांना जर आमच्याबद्दल काहीच वाटत नाही तर आम्ही त्यांच्यासाठी का करावं. ही उदासीनता आलीच ना, म्हणजे व्यावहारिक दुःख आलंच ना. बरं, त्यांना माहिती नव्हतं की चराचरामध्ये परमात्मा आहे म्हणजे सगळीकडे सुखच प्राप्त होणार आहे. परंतु तरी सुद्धा व्यावहारिकता आणि पारमार्थिकता याच्यामध्ये आपल्याला भेद करावा लागेल. देहीच विदेही भोगू दशा ही संत महात्म्यांची अवस्था ही कायमच आहे. परंतु ते जर का ते देव असताना संतांच्या अवतारामध्ये जर ते आले तर संतांच्या अवतारामध्ये म्हणजे मनुष्याच्या अवतारामध्ये मनुष्याच्या रूपात जर ते आले तर मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही सुख दुःख असतं ते त्यांच्या जीवनात आहे. अर्थात नाथ महाराजांनी एका ठिकाणी भागवतामध्ये सुंदर विवेचन केलंय. देवचरित्रे उठे सुख दुःख, साधू निर्दोष सुख दाते. देवाच्या चरित्रामध्ये तरी आपल्याला सुख आणि दुःख पाहायला मिळेल, पण साधू महात्मे हे निर्दोषपणे आपल्याला सुख देणारे आहेत. मग असे सुख देणारे जे संत आहेत त्यांच्याच जीवनात जर का दुःख असेल तर ते आपल्याला सुख काय देऊ शकणार आहेत? ते आपल्याला सुख देऊ शकत नाही असा प्राथमिक विचार आपल्या डोळ्यासमोर येतो. परंतु संत महात्म्यांचं जीवन हे व्यावहारिक दृष्ट्या वेगळं समजणं अपेक्षित आहे. कारण जीवनामध्ये तुकाराम महाराजांना त्रास झाला नाही का? अंगावरती उकळतं पाणी टाकलं, काट्यानं मारलं, जळे माझी काया
लागला ओणवा धावरे केशवा माया बापा पेटली ही सकळ कांती रोमावळी हा विचार मांडलाच ना तुकाराम महाराजांनी. एकनाथ महाराजांना त्रास झाला नाही का? घरामध्ये भांडण लावण्याचा प्रकार नाथ महाराजांच्या जीवनात झाला नाही का? बाप बेट्यामध्ये लोकांनी भांडण लावून टाकलं. आजही लोकांना नाथ महाराजांचे पुत्र हरिपंडित महाराज हे नाथ महाराजांच्या विरोधातलेच होते एवढं माहिती आहे. किती त्रास व्हावा, आपण परमार्थ करतोय आणि आपला मुलगा आपल्या विरोधामध्ये काम करतोय, याच्यासारखं काय दुःख असू शकेल मला सांगा? ज्या पुढच्या पिढीनं आपले सगळे कर्म जसेच्या तसे पुढे न्यावेत, किंबहुना ते पुढे वाढत्या क्रमानं न्यावेत, अशी अपेक्षा असताना जर पुढे काहीच होताना दिसत नसेल तर एकनाथ महाराजांसारख्या महान संतांना काय वाटत असेल? परंतु एक लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की संत महात्म्यांच्या जीवनामध्ये चढउतार आहेत. निश्चितपणे तुकाराम महाराजांच्या पत्नी गेल्या, मुलगा गेला, अनेक विविध गोष्टीनं प्रकारानं त्यांना त्रास झाला, तसा नाथ महाराजांना देखील झाला. परंतु त्यांच्या जीवनाचा उत्तरार्ध जर आपण बघितला तर हरिपंडित महाराज हे नाथ महाराजांना पुन्हा शरण आले. पण हल्ली काय झालंय की कीर्तनकार आपल्याला पाहिजे तेवढंच उचलू लागलाय आणि समाज जो आहे हा 100% कीर्तनकारांवरती अवलंबून झालेला आहे. त्यामुळे स्वतः वाचन काही करायचं नाही, कीर्तनकार जे सांगतात ते शेवटचं, त्याच्या पुढे काहीच नाही. याच्यामुळे संत महात्म्यांची चरित्र ही लोकांपर्यंत येत नाहीयेत. अर्धवट माहिती द्यायची. हरिपंडित महाराजांनी नाथ महाराजांचं शिष्यत्व पत्करलं. महाराज नाथ महाराजांच्या शरणागतीमध्ये जेव्हा हरिपंडित महाराज गेले, अर्थात ती मोठी कथा आहे, जेव्हा हरिपंडित महाराजांना असं वाटलं की आपले वडील मराठीतून संस्कृतातलं तत्वज्ञान सांगतात. हरी नाव, मूळ नाव हरी, आणि पांडित्य प्राप्त झाल्यामुळे हरिपंडित हे नाव पडलं. लोक म्हणायचे हरिपंडित, हरिपंडित. पंडित म्हणल्यानंतर अभिमान निर्माण झाला. ज्ञानोबाराने फार सुंदर सांगितलंय, नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे कोणाच्या पाठी. हा लोक गडबडतात इथे. अज्ञानाच्या पाठी अहंकार लागत नाही. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. सज्ञानी माणसाला अहंकार होतो. अज्ञानाला काय कळतच नाही, कशाचा अहंकार धारण करावा हेच अज्ञानाला कळत नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी अहंकार येत नाही. पण सज्ञानाला असं वाटत असतं मला हे येतं म्हणून मला याचा अहंकार. हरिपंडित झाले तेव्हा त्यांना असं वाटलं लागलं मला सगळं शास्त्र ज्ञात आहे. मग शास्त्राप्रमाणे सामान्य लोकांना प्राकृत भाषेमध्ये संस्कृतातलं जे वेदाचं तत्वज्ञान आहे ते सांगणं योग्य नाही. लोक फितवून देऊ लागले. लोक सांगू लागले बघा तुमचे पिताश्री सामान्य लोकांना तत्वज्ञान शिकवतायत. कोणाहीकडे जातायत जेवायला, बोलवलं तिकडे जातायत, परान्न घेतायत. हरिपंडितांना राग आला आणि एक दिवस घरात घर सोडून निघून गेले. सांगितलं आता थांबणार नाही मी, काशीला निघून गेले. आपल्या 2 मुलांसह निघून गेले. 3रा मुलगा पैठणलाच. गेल्याच्या नंतर अनेक वर्ष त्याच्यावरती उलटले. तिथे त्यांनी मोठी अवस्था प्राप्त करून घेतली. कारण पांडित्य, काशीमध्ये पंडिताला महत्व, आणि त्यामुळे मोठा वाडा त्यांनी तिथे बांधला. तिथे सुद्धा ते प्रसिद्ध झाले. दुसरं त्याचं कारण असं होतं की एकनाथ महाराज तिथे एकनाथी भागवत लिहून आले होते. त्यामुळे एकनाथ महाराजांचंही वलय त्यांना प्राप्त झालं होतं की त्या एकनाथ महाराजांचा हा मुलगा आहे की ज्या एकनाथ महाराजांच्या लिहिलेल्या भागवताला गंगेनं वरच्यावर तारलं आणि 7 दिवस हत्तीवरून ज्याची मिरवणूक आपल्या काशी नरेशानं सांगितली, ते जे एकनाथ महाराजांना त्यांचा हा मुलगा आहे. अर्थात त्यांना कळण्याचे ते पलीकडची गोष्ट होती. त्यांना वाटलं माझ्या पांडित्यावरती मी हे सगळं मिळवलं आहे. गेले. परंतु वयाच्या उत्तरार्धामध्ये आईसाहेब गिरजाबाईंनी सांगितलं की आपल्या हरीला बोलून आणा, कारण आता आपला सगळा परमार्थ प्रपंच आहे तोच चालवणार आहे. काही गोष्टी तुम्ही माघारी घ्या, काही गोष्टी तो माघारी घेईल. नाथ महाराज काशीला गेले आणि हरिपंडितांना गेल्याच्या नंतर आदरातिथ्य केलं, सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. परंतु हरिपंडितांनी सांगितलं तुम्ही बाकी काहीही करा पण संस्कृतातलं तत्वज्ञान मराठीत सांगायचं नाही आणि परान्न घ्यायचं नाही. ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, मग मला काही त्रास नाही. नाथ महाराजांनी सांगितलं बाबा तुझ्या मनासारखं कर, मी प्रवचन करत नाही, तू प्रवचन कर. ठीक आहे. आपल्या परिवारासह 2 मुलांबरोबर पुन्हा हरिपंडित महाराज पैठणमध्ये आले. आल्याच्या नंतर प्रवचन सुरू झालं.
संस्कृतातलं तत्वज्ञान संस्कृतामध्ये जर का कोणी सामान्य लोकांना सांगू लागलं, कोणाला कळणार आहे महाराज? अहो, कीर्तनकार वेदांतावर बोलू लागलं तर लोकांना जांभया येतात, म्हणतात कीर्तनकाराने लई बोर केला आज. संस्कृतातलं तत्वज्ञान संस्कृतामध्ये सांगू लागले, लोकांच्या लक्षात येणं, डोक्यावरून चाललं. मग हळूहळू लोक कमी होऊ लागले. हरिपंडितांच्या लक्षात येऊ लागलं की नाथ महाराजांच्या आपल्या वडिलांच्या कीर्तनाला लोक वाढत जात होते, आपल्याकडे कमी होत चाललेत. लोकांना विचारलं रस्त्यामध्ये भेटल्यावर का आले नाहीत? नाही, आज जरा कार्यक्रम होता, एक काम होतं, अमुक होतं, तमुक होतं, काहीही कारण सांगून न यावं हे हरिपंडितांच्या लक्षात येऊ लागलं. झालं असं, एका स्त्रीनं आपला पती असताना एक संकल्प केला होता की 1000 ब्राह्मण जेव घालीन, 1000 ब्राह्मण जेव घालीन. परंतु पती गेला, दारिद्र्य आलं. एका सज्जनाला विचारलं, असा संकल्प केला आणि मी जर अशीच मेले तर? तिने सांगितलं मोक्ष प्राप्त होणार नाही. घाबरली, काय करावं? त्यांनी सांगितलं, नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये मी एक अशी गोष्ट ऐकली होती. गावंढे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केलिया भोजन, पुण्यक्षेत्रीचा एक जाण, पाहता सुकृत ती तुकेची जोडे. असं सांगितलं की खेड्यातल्या 1000 ब्राह्मणांना जेव घातल्याच्या नंतर तीर्थक्षेत्रातल्या एका ब्राह्मणाला जेव घातल्याचं पुण्य लाभतं. पुढे पट्टीमध्ये सांगायला एकनाथ महाराजांनी सुरुवात केली त्या अभंगामध्ये, 1000 तीर्थक्षेत्रातले ब्राह्मण जेव घातले तर एका वेदपाठकाला जेव घातल्याचं पुण्य लाभतं. 1000 वेदपाठक जेव घातले, एका पंडिताला जेव घातल्याचं पुण्य लाभतं. 1000 पंडित जेव घातले, एका संन्याशाला जेव घातल्याचं पुण्य लाभतं. 1000 संन्याशी जेवले, एका परमहंसाला जेव घातल्याचं पुण्य लाभतं. 1000 परमहंस जेव घातले तर एका ब्रह्मवेत्याला जेव घातल्याचं पुण्य लाभतं. एक ब्रह्मवेत्ता जेवला तर हरिहर तृप्त होतात. नाथ महाराजांनी सांगितलं, एक ब्रह्मवेत्ता जर जेवला तर हरी आणि हर दोघही तृप्त होतात. ऐसे वेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर. असे अपरंपार ब्रह्मवेत्ते जेव घातले तरी सुद्धा जो एक नामधारक आहे त्याच्या बरोबरीला ते त्याच्या पासंगाला उरू शकत नाहीत, पुरू शकत नाहीत. त्यामुळे एक नामधारक जेव घातला ना, एवढे हजारो लोक जेव घातल्याचं पुण्य लाभतं. तिनं विचारलं, पण असं कोण आहे? त्या सज्जनानं सांगितलं, पैठणमध्ये एकनाथ महाराजांच्या शिवाय दुसरं कोण आहे? एवढा नामधारक एकनाथ महाराजांसारखा दुसरा कोणी नाही. मग काय झालं? एकनाथ महाराजांकडे आली, सांगितलं. हरिपंडितांनी ऐकलं, परंतु शब्द घेतला होता, परांना घ्यायचं नाही. आता काय करायचं? संकल्प होता. हरिपंडितांनी सांगितलं, ठीक आहे, आपण मधला मार्ग काढू. आपण तिच्या घरी जायचं, कोरडा शिधा यायचा, मी स्वतः स्वयंपाक करतो आणि वाढतो तुम्हाला. नाथ महाराजांनी सांगितलं, काही हरकत नाही, करा तसं. तिच्या घरी गेले. हरिपंडितांनी स्वयंपाक बनवला, पत्रावळ मांडली, त्याच्यामध्ये अन्न वाढलं. नाथ महाराज जेवण करू लागले. त्या स्त्रीच्या मनामध्ये मात्र हा विचार होता, जेव्हा एकनाथ महाराजांनी हो म्हणून सांगितलं तेव्हा एकनाथ महाराजांच्यासाठी म्हणून तिने काही लाडू वगैरे काही गोष्टी केल्या होत्या आणि तिची अशी इच्छा होती की आपल्या हातचं काहीतरी नाथ महाराजांनी खाल्लं पाहिजे. मग आता काय करायचं? हरिपंडित तर काही वाढू देणार नाही. नाथ महाराजांना आत गेल्यानंतर, हरिपंडित आत गेल्यानंतर विचारलं, म्हणजे महाराज लाडू केलाय? इशाऱ्यानंच सांगितलं लाडू केलाय, काय करू? जेवण होत आलं. नाथ महाराजांनी सांगितलं, वाढ पानात. हरिपंडित आत गेले आणि त्या स्त्रीनं तो लाडू वाढला. तेवढ्यात हरिपंडित बाहेर आले. आरडा ओरडा, तुला सांगितलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं टाकू नका त्याच्यामध्ये, काही काही करायचं नाही, मी तयार केलंय सगळं, खातायत की ना म्हणले महाराज. काय करायचं? नाथ महाराजांनी हरिपंडिताला विचारलं, काय करू सांग म्हणले तुझं आता, काय शास्त्र आहे? कारण माझा तर नियम आहे की मी पानात काही टाकत नाही, काय करू सांग. वास्तविक पाहता एकनाथ महाराजांची इच्छा की त्या स्त्रीच्या हातचं काहीतरी खाणं अपेक्षित आहे, तिच्या हातचं खाल्लं तर तिला समाधान आहे. आणि म्हणून हरिपंडितांनी सांगितलं, आता ताटात न टाकणं हा जर तुमचा नियम आहे तर तुम्हाला खावं लागेल. झालं, नाथ महाराजांनी खाल्लं, ती स्त्री तृप्त झाली. आता नाथ महाराजांचं जेवण झाल्याच्या नंतर आपोषण घेतलं आणि नाथ महाराज बाजूला झाले. ती स्त्री पत्रावळ उचलायला लागली. नाथ महाराजांनी सांगितलं, थांब थांब थांब, तू नको उचला, तर सगळं जर हरियांनी केलंय तर त्यालाच पत्रावळ उचलू दे म्हटले. हरीला सांगितलं, हरी जरा पत्रावळ उचलून टाक बाबा बाहेर. हरिपंडितांनी पत्रावळ उचलली, बाहेर टाकली. आतमध्ये येऊन पाहतो तो पत्रावळ जागेवरच. त्यांना वाटलं पत्रावळीला पत्रावळ लागून आली असेल. दुसरी पत्रावळ उचलली, बाहेर टाकली. पुन्हा जागेवर पत्रावळ. असं करता करता 1000 पत्रावळी
हरिपंडितांनी बाहेर टाकल्या आणि त्यावेळी हरिपंडितांना कळालं की आपला बाप साधारण व्यक्ती नाही तर प्रत्यक्ष महाविष्णू जे लोक म्हणतात तो महाविष्णूचा अवतार म्हणजे एकनाथ महाराज आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, शरणागतीमध्ये आले. लक्षात आलं ही नभे मानवी विवेकाची मूर्ती दया क्षमा शांती वसे अंगी. लक्षात आलं नाथ महाराज आपले वडील काही साधे नाहीत. शरण आले आणि म्हटले बाबा मला माफ करा. लोक कमी होत होते तरी सुद्धा माझा अट्टहास प्रवचनाचा, परंतु तुम्ही जे करत आहात आता इथून पुढे सगळी जिम्मेदारी मी घ्यायला तयार आहे. आणि नंतर हरिपंडितांना अनुग्रह एकनाथ महाराजांनी दिला. पुढे एकनाथ महाराजांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा आजही पैठणमध्ये नाथ महाराजांचे जे समाधी स्थान आहे जिथे पादुका आहेत, नाथ महाराजांचे चरण पादुका ज्याला आपण म्हणतो किंवा नाथ महाराजांची समाधी आपण ज्यांना म्हणतो, त्या पादुकांची स्थापना हरिपंडित महाराजांनी केली. एवढंच नाही तर इसवी सन 1599 पासून म्हणजे नाथ महाराज समाधीस्थ झाले त्याच वर्षीपासून आषाढी एकादशीला एकनाथ महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन जाण्याची परंपरा ही हरिपंडित महाराजांनी सर्वप्रथम सुरू केली आणि मग बाकीच्या संतांच्या पालख्या दिंड्या या सुरू झाल्या. ती लक्षात ठेवा, हे हरिपंडित महाराजांनी केलं आहे. म्हणजे जीवनामध्ये सुख दुःख आहे. आजही हरिपंडित महाराजांच्या अनेक शिष्य परंपरा या उपलब्ध आहेत. म्हणजे एकनाथ महाराजांची फक्त मांस परंपरा आहे असं नाही, तर विद्यावंश परंपरा सुद्धा वंशजांच्या माध्यमातून चालू हे आपण पाहू शकतो. मला सांगायचं काय, नाथ महाराजांच्याही जीवनामध्ये सुख आणि दुःख हे आलं. पुढे नाथ महाराजांनी त्यांचं कीर्तन प्रवचन पुन्हा मराठीमध्ये सुरू केलं. हा भाग सांगण्याचं काय आता कारण नाही, केलंच. म्हणजे संत जीवनामध्ये सुद्धा सुख दुःख आहेत. वास्तविक त्यांनी ठरवलं जर असतं तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी दुःख येऊ दिलं नसतं. हां, दुःख ते कैसे नयेची स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या कामारी हे दासी, अशा पद्धतीचा विचार हा संत वाङ्मयामध्ये आलेलाच आहे. कोणत्याही प्रकारचं सुख नाही, कोणत्याही प्रकारचं दुःख. दुःख झालं तरी सुद्धा त्याला दुःख मानायचं नाही, ही संतांची दृष्टी आहे. कारण सुख असो किंवा दुःख असो संत हे समदर्शिनः असतात. हां, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयो. सुख आणि दुःख समान, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. 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 भक्ती प्रेमाचा कल्लोळ प्रेमाचा कल्लोळ. प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा कल्लोळ. ज्ञानाचा उत्पाद भक्ती प्रेमाचा कल्लोळ प्रेमाचा कल्लोळ. समान सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. अशा पद्धतीनं त्या संत महात्म्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणून सुख आणि दुःख समान आहे. पण तरी देखील सामान्य जीवांना सुख आणि दुःखातला फरक जरी कळत असला तरी सुख कशातून प्राप्त होतं दुःख कशातून प्राप्त होतं हे कळत नाही. अंधारामध्ये प्रकाश शोधायला जातात. दुःखरूप संसारामध्ये सुखरूप परमात्मा शोधायला जातात, परंतु तो प्राप्त होणं शक्य नाही. किती आतमध्ये गेलं म्हणजे प्रकाश मिळेल. अंधारामध्ये प्रकाश कदापि मिळू शकत नाही. संसारामध्ये किती जरी आपण सुख शोधण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला संसारामध्ये सुख प्राप्त होत नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही गाडी घेतली, आम्ही घर घेतलं, मग त्यावेळी जी आमची अवस्था आहे त्याला काय म्हणायचं? त्याला समाधान म्हणा, त्याला सुख नाही म्हणता येणार. त्यातही अजून पुढे जायचं झालं तर कदाचित त्यालाही सुख म्हणा, पण त्याला आनंद नाही म्हणता येणार. कारण सुखाच्या विरुद्धार्थी शब्द दुःख आहे, पण आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द जगामध्ये उपलब्ध नाही आहे.
पण आपण जर बघितलं तर या ठिकाणी नाथ महाराजांनी जे सुख हा जो शब्द वापरलाय तो आनंद या दृष्टीनेही वापरलेला आहे. ज्यावेळी संत महात्मे दोन वेगवेगळे शब्द वापरतात एकाच चरणामध्ये, एकाच अभंगामध्ये, त्यावेळीच त्याचे दोन अर्थ समजायचे, नाहीतर त्याचा अर्थ एक आहे असं समजायला हरकत नाही. जसं कथा कीर्तन, भजन कीर्तन, ज्यावेळी संत महात्मे हे करीत असे कथा कीर्तनियावडी, मग कथा वेगळी आणि कीर्तन वेगळं असं समजायचं. हा, मग करीत असे कीर्तन असं म्हटलं, मग त्याच्यामध्ये कथाही आले, भजन आले आणि कीर्तनही आलं. अशा पद्धतीनं ज्यावेळी नाथ महाराज फक्त सुख ह्या शब्दाचा विचार करतात आणि हे सुख कशातून प्राप्त होतं हे जर आपल्याला मार्गदर्शन याच्या बाबतीत करत असतील तर सुख म्हणजे आनंद असा आपल्याला विचार करावा लागतो. मग आम्हाला व्यवहारामध्ये ज्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर जी भावना आमच्या अंतःकरणात निर्माण होते त्याला काय म्हणायचं तर समाधान म्हणा. पण व्यवहारामध्ये लोक म्हणतात फार बरं वाटलं, फार सुख वाटलं, फार आनंद झाला, तुम्ही आमच्याकडे आलात आनंद झाला. एखादी व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर व्यवहारामध्ये असं बोलण्याची एक पद्धत आहे, तुम्ही वा वा, तुम्ही आलात, लग्नाला आलात, आनंद वाटला. आनंद हा एवढा सामान्य शब्द नाहीये, अर्थात सुख हा एवढा सामान्य शब्द नाहीये. मग आनंद आहे काय? संत महात्मे जेव्हा आनंद किंवा सुख सांगतात तेव्हा तो सामान्यतः अपेक्षित नसतो जो व्यवहारामध्ये आपण अर्थ घेतो. मग आनंद काय आहे? संत महात्मे जेव्हा आनंद म्हणतात तेव्हा तो ब्रह्मानंद असतो, एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मग ब्रह्मानंद प्राप्त करायचा म्हणजे काय प्राप्त करायचं? मग व्यवहारामध्ये आम्ही जे म्हणतो की आम्हाला आनंद झाला त्याची आणि याची संगती कशी लावायची? तैत्तरीय उपनिषदानं आपल्याला सांगितलं, युवास्यात् साधो युवाध्यायकः आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठः तस्येयं पृथ्वी सर्व वित्तस्य पूर्णस्यात् स एको मानुषानंदः. मनुष्याचा आनंद सांगितला श्रुतीमातेनं. श्रुतीमातेनं सांगितलं युवास्यात्, एखादा युवक असावा, साधू युवाध्यायकः, साधू वृत्तीचा असावा आणि अध्ययनामध्ये रत असावा, आशिष्ठो आशा संपन्न असावा, दृढिष्ठो साधनेवरती दृढ असावा, बलिष्ठ साधना पूर्ण करण्याची परिपूर्ण क्षमता त्याच्या ठिकाणी असावी. तस्येयं पृथ्वी सर्व वित्तस्य पूर्णस्यात्. अशा युवकाच्या मालकीची जर धनधान्यांना युक्त असणारी पृथ्वी झाली तर त्याच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनेला एक माणसाचा आनंद म्हणतात. आणि मग श्रुतीमातेनं पुन्हा पटीमध्ये सांगायला सुरुवात केली. अशा पद्धतीनं 100 मनुष्याचे आनंद एकत्रित केले की एक मनुष्य गंधर्वाचा आनंद होतो. असे 100 मनुष्य गंधर्वाचे आनंद एकत्रित केले, एक देव गंधर्वाचा आनंद होतो. असे 100 देव गंधर्वाचे आनंद एकत्रित केले की एक अजानज देवाचा आनंद होतो. असे 100 अजानज देवाचे आनंद एकत्रित केले की एक कर्मदेवाचा आनंद होतो. असे 100 कर्मदेवाचे आनंद एकत्रित केले की एक पितृगणाचा आनंद होतो. असे 100 पितृगणाचे आनंद एकत्रित केले की एक देवाचा आनंद होतो. असे 100 देवाचे आनंद एकत्रित केले की एक इंद्रदेवाचा आनंद होतो. असे 100 इंद्रदेवाचे आनंद एकत्रित केले की एक बृहस्पतीचा आनंद होतो. असे 100 बृहस्पतीचे आनंद एकत्रित केले की एक ब्रह्मदेवाचा आनंद होतो. आणि असे 100 ब्रह्मदेवाचे आनंद एकत्रित केले की एक ब्रह्मानंद होतो. विठ्ठल संत महात्मे जेव्हा आनंद प्राप्त होतो, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. नाथ महाराज जे म्हणतात आनंदाचे आता म्हणजे काय? हा आनंद, हा ब्रह्मानंद संत महात्म्यांना अपेक्षित आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे तुकोबाराय जे सांगतात त्यांना हा आनंद अपेक्षित आहे. म्हणून आनंद, सुख, जेव्हा सुख म्हणतात आणि ते अपेक्षेनं सांगतात त्यावेळी ते सुख म्हणजे आनंद पकडायला हरकत नाही. म्हणून या ठिकाणी नाथ महाराज आपल्याला सुखाचा कायमचा पत्ता सांगतात. आता सुख काय आहे हे आपण पाहिलं. पण ते सुख किती आहेत याचं चिंतन केलं पाहिजे. किती असू शकत नाही, सुख एकच असू शकतं, कारण तो परमात्मा एक आहे. आपल्याकडे सुद्धा जंगली महाराजांचं काय म्हणणं आहे? आत्मा मालिक, म्हणजे तो एकच आत्मा जो आहे तोच चराचरामध्ये व्याप्त आहे, त्याची उपासना करा. प्रत्येकाची आपली आपली उपासनेची पद्धती आहे, हा भाग निराळा आहे. त्या एकाच परमात्म्याचं चिंतन करायचं. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. त्याच्याचबद्दल बोलायचं, त्याच्याचबद्दल चिंतन करायचं, त्याचंच गायन करायचं, बोलण्याची नाही. आता देवाविण काही, देवाच्या शिवाय दुसरं काहीच बोलायचं नाही, अशा पद्धतीचा विचार आहे. सुख काय आहे? सुख आहे, परंतु सुख किती आहेत
याचं चिंतन जर केलं तर जगामध्ये एकमात्र सुखवस्तू ज्याला आपण म्हणू शकतो, किंबहुना ज्याच्यापासून सगळ्या सुखाची निर्मिती आहे, तो एक परमात्मा आहे. कारण एकोहम बहुश्याम, मी एक आहे, अनेकत्वानं नटावं, अशा पद्धतीनं त्याचा विचार झाला. एकम सद्विप्रा बहुधा वदंती, तो एकच सत आहे, परंतु प्रत्येकानं त्याला स्वतंत्र नाव दिलेली आहेत. म्हणजे तो एक आहे, तो सनातन आहे, तो व्यापक आहे. अशा पद्धतीचा जो हरी आहे, अशा पद्धतीचा जो परमात्मा आहे, तो एक मात्र आहे, एवढं सिद्ध होतं. आता पुढचा प्रश्न असा आहे की सुख काय आपण पाहिलं, ते किती प्रकारचं आहे पाहिलं तर ते एकाच प्रकारचं आहे, एकालाच सुख आपण म्हणू शकतो. आता ते आहे का नाही याचं चिंतन करणं अपेक्षित आहे. ते सुख आहे की नाही याचं चिंतन अपेक्षित आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला अनेक विचारधारा या बघाव्या लागतील. कारण काही एक वर्ग असा आहे की जो हरीला मानत नाही आणि जगतालाही मानत नाही. दुसरा वर्ग असा आहे की जो जगताला मानतो पण हरीला मानत नाही. तिसरा वर्ग असा आहे जो हरीलाही मानतो आणि जगतालाही मानतो. आणि चौथा वर्ग असा, आणि हा तिसरा वर्ग झाला की जो काय म्हणतो जगतही आहे आणि हरीही आहे. आणि चौथा वर्ग आहे की तो म्हणतो तुम्ही ज्याला जगत समजतात ते जगत नसून तो हरी आहे. विठ्ठल विठ्ठल. एक वर्ग आपल्याला सांगितला जो सांगतोय हरीही नाही आणि जगतही नाही. हे तत्वज्ञान बौद्धांचं आहे. बौद्ध तत्वज्ञान आपल्याला काय सांगतं, सर्वम शून्यम शून्यम, सर्वम क्षणिकम क्षणिकम, सर्वम स्वलक्षणम स्वलक्षणम, सर्वम दुःखम दुःखम, या 4 तत्वांवर बौद्धांचं तत्वज्ञान आधारित आहे. याच्या व्यतिरिक्त बौद्धांचं तत्वज्ञान म्हणजे हा सार आहे, त्याच्या तत्वज्ञानाचा हा सार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक नैयायिक वगैरे त्यांच्यातले जे काही भाग आहेत त्यांचं सुद्धा चिंतन स्वतंत्र आहे. परंतु एक सार जर बौद्ध तत्वज्ञानाचं काढलं, समजा जसं आपण सनातन वैदिक हिंदू धर्मीय आहोत आणि त्याच्यातही आपण वारकरी संप्रदायाचे आहोत, मग वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे असं जर कोणी आपल्याला विचारलं तर अद्वैत तत्वज्ञानाचं अनुसरण वारकरी संप्रदाय करतो. मग अद्वैत तत्वज्ञान काय आहे तर अद्वैत तत्वज्ञान म्हणजे तो एक परमात्मा आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही असू शकत नाही. आणि तो काय आहे तर चराचरामध्ये व्याप्त आहे तो परमात्मा. आचार्यांनी सुद्धा सुंदर पद्धतीनं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की तो एकच आहे. दुःख रहित असणारा जो आहे, जो सुख सहित आहे, तो परमात्मा आहे. हे आपलं तत्वज्ञान आहे, म्हणजे चराचरामध्ये असणारा परमात्मा. बरं, मग आता बौद्धांचं तत्वज्ञान जर आपण बघितलं तर बौद्ध सांगतात की सर्वम शून्यम सर्वम क्षणिकम क्षणिकम, सर्वम स्वलक्षणम स्वलक्षणम, सर्वम दुःखम दुःखम, म्हणजे सगळंच दुःख आहे. आपल्याला बाकीच्या 300 आत्ता काही देणं घेणं नाही. सर्वम दुःखम दुःखम म्हणजे जे काही दिसतंय तेही दुःखरूप आहे आणि जे काही दिसत नाही तेही दुःखरूप आहे. पण त्याच विरुद्ध वेदांताचं तत्वज्ञान सांगतं जे दिसतंय तो परमात्मा आहे, तो परमात्मा सुखरूप आहे, म्हणजे जो दिसतो तोही सुखरूप आहे आणि जो नाही दिसत तोही सुखरूप आहे. हे आपलं तत्वज्ञान आहे. म्हणजे एक तत्वज्ञान हे सुखाला मानतच नाही, त्यांच्या दृष्टीनं सुख नाहीच आहे, जगामध्ये फक्त दुःखच भरलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं ते तत्वज्ञान बौद्ध मांडतात. दुसरा विचार मी आपल्याला सांगितला होता की जे सांगतात हरी नाही आहे परंतु जगत आहे. हरी का नाही कारण तो दिसत नाही. जग का आहे कारण ते दिसतं. जुने कीर्तनकार दृष्टांत देत होते, जी जुनी मंडळी त्यांना माहिती आहे. कीर्तनकार विचारायचे, अरे बाबा दुधामध्ये लोणी आहे की नाही? आहे. मग दिसतं का? नाही दिसत. मग नाही का? आहे. जुने कीर्तनकार सांगायचे की आपल्याला, म्हणजे दुधातलं लोणी जर का आपल्याला बघायचं असेल, प्राप्त करायचं असेल तर मंथोनी नवनीता, मंथन केल्यानंतर आपल्याला नवनीत प्राप्त होणार आहे. म्हणजे काहीतरी प्रक्रिया घडल्याच्या नंतर आपल्याला ती गोष्ट प्राप्त होणार आहे. हा विचार करतो जे दिसतं तेवढंच आहे. चक्षुर्वै सत्यम देहखंडानामात्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या पर्वती प्रमा ढळून येणे.
देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती. पाखंड्याची, त्या पाखंड्याचे काय आहे? देह म्हणजेच देव आहे, भोजन म्हणजेच भक्ती आणि मरण म्हणजेच मुक्ती आहे. आणि अशा प्रकारे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर खावा प्या आणि मजा करा, आयश करा, बस हे त्याचं तत्वज्ञान. यावज्जीवम सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. हे त्याचं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जो फक्त डोळ्यांनी जे दिसतं तेच सत्य मानतो, हा चारवाक आहे. चारवाक म्हणजे काय? चारुवाक यस्य सहा चारवाकः. जो केवळ गोड बोलण्यानं इतरांना रममाण करून घेतो त्याला चारवाक असं म्हणतात. मग अशा पद्धतीचा जो चारवाक आहे त्याचं तत्वज्ञान काय आहे? जग आहे परंतु हरी नाही. जग आहे, मग जग कसं आहे? दुःखरूप आहे, म्हणजे हा देखील सुख मानत नाही, पण जगामध्ये हा सुख मानतो. लक्षात घ्या, त्याला व्यवहारामध्ये आनंद झाला, बरं वाटलं, समाधान वाटलं तर तो म्हणतो सुख आहे, आणि बघा हेच सुख आहे. परंतु संसारामध्ये सुख नाही हे आमच्या संतांनी सांगितले आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक प्रमाण अत्यंत प्रसिद्ध आहे. संसार दुःख मूळ चहूकडे विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ. कवणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. कवणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. धर्म संसार दुःख मूळ चालय गमतीशीर, रडत रडत रसा. संसार दुःख मूळ, रडतोय माणूस संसार दुःख मूळ सारखं प्रमाण म्हणतो, पण तीच माणसं पुन्हा संसारात सुख शोधण्याचा प्रयत्न करतात. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ. काम क्रोध लोभ रूपी कुत्रे मागे लागलेत म्हणतात बरं का. ही शिवीला दिलेली शिवी आहे. अशा पद्धतीचा हा संसार आहे, दुःखरूप आहे. आणि त्या दुःखरूप संसाराच्या माध्यमातून सुख प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे चारवाक जो आहे हा आपल्याला व्यवहारामधल्या गोष्टी सांगतो, बाजूला सोडा. कारण त्याच्या तत्वज्ञानाला फार मोठी अशी बैठकच नाही. कारण विचार सगळ्यांनी केलाय, सगळ्या तत्वचिंतकांनी चारवाकाचा विचार जरूर केलाय, त्यांच्या प्रश्नाला उत्तर जरूर दिलेली आहेत. आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर त्याच्या विचारामध्ये ॲग्रेशन आहे, त्यामुळे त्याचा विचार करावाच लागला सगळ्या बाकीच्या शास्त्रकारांना. कारण लोकांना ते पटू लागलं. लोकांना पटतं यावत जीवन सुखम जीवे, जोपर्यंत जगायचं तोपर्यंत ऐशारामात जगायचंय. लोक म्हणतात आत्ताच काय करायचं ते करून घ्या, पुढचा जन्म कोणी पाहिलाय. हे झालं चारवाकाच्या विचाराचा हा माणूस. जाऊ द्या, तिसरा वर्ग मी आपल्याला सांगितला की जो असं सांगतोय की जगतही आहे आणि हरीही आहे, हा खरा तुमचा आमचा वर्ग आहे. तुम्ही म्हणता हरी आहे, आम्हाला मान्य आहे, आम्हाला दिसत नाही, आमची पात्रता नाही, आम्ही एवढे देवाचे भक्त नाहीत, उपासक नाहीत की त्याने आम्हाला दर्शन द्यावं. पण चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलवितो हरिविण देखवी ऐकवी एक नारायण, याच्यावरती आमचा विश्वास आहे.
आणि म्हणून आम्ही त्याचं नामस्मरण करतो, म्हणून कीर्तनं करतो, म्हणून सप्ताह भरवतो, म्हणून प्रवचनं करतो, म्हणून भजन करतो, म्हणून यात्रेला जातो. म्हणजे तो आहे हे आम्हाला मान्य आहे, भलेही तो दिसत नसेल. पण कोणी जर सांगत असतील की हे टाळकरी उभे आहेत ना, हे टाळकरी नाही आहेत, कोण विश्वास ठेवणार आहे? हा मंडप टाकलाय ना, हा मंडपच नाही आहे, कोण विश्वास ठेवणार आहे? हे श्रोते बसलेत, हे श्रोतेच नाहीये, कोणीही विश्वास ठेवणार नाही. तुमच्या आमचा हा वर्ग आहे की जो म्हणतो परमात्मा आहे पण जगतही आहे. आणि चौथा वर्ग जो आहे तो म्हणतो की तुम्ही ज्याला जगत समजतात ते जगत नसून तो परमात्मा आहे, आणि तो काय आहे? सुखरूप आहे. म्हणजे हा संतांचा वर्ग आहे, हा महात्म्यांचा वर्ग आहे. याच्यामध्ये काय होतं की ते महात्मे लोकांना सांगतात की तुम्हाला सर्वत्र दुःखमय सगळं दिसत जरी असलं तरी हे सगळं सुखरूप आहे. त्याचं कारण परमात्मा विठ्ठल त्यामध्ये बसलेला आहे आणि विठ्ठल चराचरामध्ये आहे आणि तो सुखरूप आहे, म्हणून विठ्ठल आहे. बरं का, सुखाचा अर्थ आपण बघितला, सुख किती आहे याचं चिंतन आपण केलं आणि सुख आहे की नाही याचं आपण चिंतन केलं. परंतु हे सुख आम्हाला कळत कसं नाही? आम्हाला कीर्तनातून ऐकायला मिळतंय सुख काय दुःख काय आहे, पण आम्हाला त्याचा अनुभव तर येत नाही. मग तो अनुभव जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल त्याचं मार्गदर्शन नाथ महाराज करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सुख एक आहे हरी आठविता, सुख एक आहे हरी आठविता, सुख एक आहे सुख एक हे हरी आठविता इतर जपता दुःख बहु. एका हरीला आठवल्यानंतर सुख आहे, म्हणजे सुखाचा कायमचा पत्ता नाथ महाराज सांगतात. सुख आहे नाही, चार प्रवाह आपण पाहिले. एक प्रवाह आपल्याला सांगतो की सगळंच दुःखरूप आहे. दुसरा सांगतोय सुख आहे पण त्याचा मार्ग चुकलेला आहे. तिसरा संभ्रमित अवस्थेमध्ये आहे, सुख आहे म्हणतो दुःखही आहे म्हणतो. आणि चौथा आपल्याला त्याचं उत्तर देतो, सुख आहे पण ते कुठे आहे.
अशा पद्धतीने या चारही तत्वज्ञांचा आपण विचार घेतला तर संत महात्मे आपल्याला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करतात. हे आपल्याला कळून चुकलेलं आहे. सुख एक आहे, हरी आठविता. संत महात्म्याने एका देवतेच्या संबंधानं फार विचार मांडलेला आहे बरं का. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विणजीवा सुख नव्हे. म्हणजे एकतेचा विचार हा संत महात्म्याने सांगितलेला आहे. म्हणून सुख आहे, सुख एक आहे. हा एकाच ठिकाणी आहे असा अर्थ त्याचा आपण घेऊ शकतो. सुख आहे, एकाच ठिकाणी आहे. कुठे आहे? हरी आठविता. हरीचं स्मरण केल्याच्या नंतर काय आहे? सुख आहे. हा भगवंतानं कुंती मातेला जाता जाता विचारलं. कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि जाता जाता विचारलं, आत्या काहीतरी माग. तिनं सांगितलं, देवा तुझ्या कृपेनं सगळं आहे माझ्याकडे. तरी सुद्धा वारंवार जेव्हा भगवंत म्हणू लागला काहीतरी माग, काहीतरी माग, तेव्हा तिने सांगितलं, देवा दुःख दे. देवाला आश्चर्य वाटलं. सगळे माझ्याकडे सुख मागायला येतात आणि हे दुःख मागतीये. भगवंतानं गमतीनं विचारलं, अगं तू दुःख मागतीयस, तुझा शब्द बोलण्यात चुकला का? तुला सुख म्हणायचं आणि तू दुःख म्हणतेस का? तिनं सांगितलं, नाही देवा, मला दुःखच पाहिजे. का हवंय? त्याचं उत्तर असं दिलं की सुखामध्ये तुझी आठवण येत नाही आणि दुःखामध्ये आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल देवाचं ते स्मरण आहे ते आपल्याला दुःखामध्ये येत असतं. हे बघा, जर अज्ञान नसेल तर ज्ञानाला काय महत्व आहे? जर अंधार नसेल तर प्रकाशाला काय महत्व आहे? जर दुःख नसेल तर सुखाला काय महत्व आहे? भगवंतानं ज्याही काही गोष्टी तयार केलेल्या आहेत त्या खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत. सुखाचं महत्व कळावं याच्यासाठी दुःख दिलं. लोक म्हणतात, देवाच्या हातात जर सगळं होतं तर सगळ्यांनाच देवाने सुखी का नाही केलं, दुःख का टाकलं? अरे त्या सुखाचं महत्व कळावं म्हणून दुःख दिलं. आणि प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं भोगून संपवावी लागणार आहेत. त्यामुळे कोणी काहीही केलं आणि प्रत्येकाला जर का सुख प्राप्त होऊ लागलं तर मग भगवंताच्या नियमाचं काय करणार? भगवंतानं जो कर्माचा सिद्धांत मांडला त्याचा विचार कुठे होणार? म्हणून जो पाप करतो, जो चुकीचं कृत्य करतो त्याला दुःख, आणि जो पुण्य करतो, जो चांगलं कर्म करतो त्याला सुख प्राप्त होतं. अशा पद्धतीचा एक विचार हा भगवंतानं हा सिद्धांत मांडून ठेवलेला आहे. म्हणून सुख आहे, सुख एक आहे, पण कधी आहे? हरी आठविता. आम्हाला व्यवहारामध्ये एखाद्या गोष्टीचं समाधान वाटतं त्याला आम्ही सुख म्हणतो, परंतु आम्हाला सुख आणि दुःख आम्ही आमच्या दृष्टीनं विचारात घेतो. हे बघा, कोणतीही गोष्ट ही सापेक्ष असते. कोणतीही गोष्ट सापेक्ष असते. ती सर्वांसाठी सारखी कधीही असू शकत नाही. एखाद्याला सुख झालं म्हणजे सगळ्यांनाच सुख होईल असं नाही. एखाद्याला सुख झालं तर दुसऱ्याला दुःख होऊ शकतं. एखाद्याला दुःख झालं, एखाद्याला सुख होऊ शकतं. न्यायालयामध्ये निकाल लागला, कोणाच्या तरी एकाच्या बाजूने लागला. एकाला सुख आहे, एकाला दुःख आहे. म्हणजे सापेक्षता आहे. कोणतीही गोष्ट सार्वत्रिकरित्या सगळ्यांसाठी सारखी असू शकत नाही, सापेक्ष आहे. सांगू का, सुख काय दुःख काय? अगदी फसलं जाणं हे सुद्धा सापेक्ष आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या. फसणं चांगलं का वाईट सांगा? बोला. एखाद्याकडून फसलं जाणं चांगलं का वाईट? हां, पण चांगलं हे मी सिद्ध करून दाखवू शकतो बरं का. एखाद्याकडून फसलं जाणं हे चांगलं हे सिद्ध करून दाखवू शकतो. सापेक्षता आहे, लक्षात घ्या. मी नेहमी उदाहरण सांगतो. हरणाची कातडी घेऊन काही माणसं विकायला आली. भाव केला एकानं आणि 2 कातडी विकत घेतली. म्हणलं आपण त्याला धुवून वगैरे ह्या लोकांचे हात लागलेले असतात, ती माणसं निघून गेली विकणारी. हात लागलेले असतात, आपण धुवून वगैरे वाळत टाकू. धुतलं, गच्चीवर वाळत टाकलं. काही प्राणीप्रेमी त्या ठिकाणी रस्त्यावरून जाता येतात, त्याचे बघू लागले. अरे म्हणले, हे हरणाचं कातडं दिसतंय. पोलिसात कंप्लेंट केली की याच्याकडे हरणाचं कातड आहे. झालं, कोर्टामध्ये केस लागली. आता काय झालं? डोक्याला हात लावला, म्हणले विनाकारण ते हरणाचं कातडं घेतलं. बरोबर, फसला, अडकला तो. हां, विनाकारण घेतलं म्हणले हरणाचं कातडं. नसतं घेतलं तर परवडलं असतं. उगाच दुर्बुद्धी झाली, स्वतःला दोष देऊ लागला. कोर्टाने आदेश दिला
त्या कातड्यांची टेस्ट करा, फॉरेन्सिक टेस्ट करा म्हटले. त्याची टेस्ट रिपोर्ट आला आणि त्याच्यात असं निघालं की हे हरणाचं कातडं नसून म्हशीचं कातडे आणि हरणाचे केस लावलेत. आता तो फसलेला चांगला झाला का वाईट झालं सांगा? तो जर फसला नसता, जर खरंच कातडं असलं असतं तर त्याला शिक्षा प्राप्त झाली असती, पण तो फसला हे त्याच्यासाठी चांगलं झालं. म्हणून कोणतीही गोष्ट ही कायम वाईट किंवा कायम चांगली नसते, ती सापेक्ष असते. ती कोणासाठी तरी अशी आणि कोणासाठी तरी तशी असते. आणि म्हणून नाथ महाराजांनी या ठिकाणी हरीचं स्मरण केल्यानंतर सुख प्राप्त होता एक सार्वत्रिक सिद्धांत मांडला. आणि त्याचबरोबर कोणाचं स्मरण केल्यानंतर, इतरांचं स्मरण केल्यानंतर काय होतं हेही सांगितलं. इतर जपता दुःख बहु, इतरांचा जप केल्यानंतर दुःख पदरात पडणार आहे. सुख कधी आहे? मी आपल्याला सांगत होतो की सुख प्राप्त माझ्यासाठी एखादी गोष्ट कायम सुखाची असू शकत. शेजाऱ्याकडे नवी गाडी आली, आपल्याकडे दुचाकी पण नाही, त्याला आनंद झालाय, पण आपल्याकडे तशी गाडी नाही म्हणून मला दुःख झालंय. काही कारण नाही मला दुःख होण्याचं, पण त्याला सुख झालं म्हणून मला दुःख. एखादी गोष्ट, भरपूर गोष्टी प्राप्त आहेत आणि एखादी गोष्ट प्राप्त नसेल, माणूस दुःखी होतो. दशरथ राजाला कशाचीही कमतरता नाही, 3 बायका, एवढं मोठं राज्य, अयोध्येचा राजा, मंत्री ऐकण्यातले, प्रजाजन अत्यंत प्रेम करणारी. आता दुःखी व्हायचं काही कारण आहे का? वसिष्ठ ऋषींना दशरथ राजा सांगतोय, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. हे राजन, हे ऋषीवर, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, पण मला त्याच्यात काही सुख वाटत नाही, कारण मला ते उपभोगण्याच्यासाठी पुढे मुलेच नाही आहेत. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. म्हणजे तुमच्याकडे गोष्टी आहेत तरी सुद्धा तुमची मानसिकता जर चांगली नसेल तर ते तुम्हाला दुःखाचं वाटणार आहे. पुत्रहीनस, पुत्र नाही म्हणून दुःख. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर सुख आणि दुःखाचा फार मोठा विचार आपल्याला करता येऊ शकतो. माझ्या एखाद्याकडे गोष्ट आली म्हणून त्याच्यात मला समाधान नाही, ती माझ्याकडे नाही म्हणून मला दुःख वाटायला लागतं. अशा पद्धतीचा विचार माणसांचा होतो. मी नेहमी सांगत असतो, चालणाऱ्या माणसाला कायम असं वाटत असतं, सायकलवाला सुखी आहे, तंगडतोड करावी लागत नाही, त्याच्याकडे सायकल आहे. सायकलवाल्याला विचारलं, बाबा तुझ्याकडे सायकल आहे, सुखी आहेस का? तो म्हणतो, कशाचं काय, पायडल मारत जावं लागतं. मोटरसायकल ज्याच्याकडे तो सुखी असतो. मोटरसायकलवाल्याला विचारलं, बाबा तू सुखी आहेस का? कशाचं काय म्हणे, ऊन वारा पाऊस सगळं खात जावं लागतं. 4 चाकी गाडी असली म्हणजे सुख आहे, समाधान आहे. मग 4 चाकीवाल्याला विचारलं, बाबा तू सुखी आहेस का? त्यांनी सांगितलं, काय सांगावं, माझी 4-5 लाखाची गाडी आहे, हॉर्न सोडून सगळ्याच गोष्टी वाजतात. म्हणले, काय करू, ज्याची भारी गाडी आहे तो खरा सुखी आहे. भारी गाडीवाल्याला विचारलं, तुझ्याकडे एवढी भारी गाडी आहे, ऑडी आहे, BMW आहे, मर्सिडीज आहे, लोम्बोर्गिनी, एवढ्या भारीच्या गाड्या आहेत तुझ्याकडे, तू तरी सुखी आहेस का? त्याने सांगितलं, नाही. अहो, ज्या ट्रॅफिकमध्ये 4-5 लाखाची गाडी अडकते त्याच ट्रॅफिकमध्ये माझी 2 करोड रुपयाची गाडी अडकते. म्हणजे काय उपयोग? मग हेलिकॉप्टर ज्याच्याकडे तो खरा सुखी म्हणे. आता हेलिकॉप्टरवाल्याला विचारलं, तू सुखी आहेस का? तो म्हणतो, नाही. हेलिकॉप्टर घेतलंय तर खरी, प्रत्येक ठिकाणी हेलिपॅड करत बसणं आहे, प्रत्येक वेळी प्रशासनाची परवानगी घेणं आहे. मग काय नाही, ज्याच्याकडे स्वतंत्र जेट आहे तो खरा सुखी आहे म्हणतो. बस, काही नाही, विमानतळावरतीच जायचं, विमानतळावरतीच उतरायचं. मग विमानवाल्याला विचारलं, बाबा तू सुखी आहेस का? तो सांगतो, माझ्याकडे एक जेट आहे, पण आम्ही 2 भाऊ आहेत आणि एकाच वेळी जेव्हा आम्हाला काम असतं, एकाला इकडं जायचं आणि एकाला तिकडं जायचं, तेव्हा पंचायत होते. मग ज्याच्याकडे 2 जेट आहेत तो खरा सुखी म्हणतो. मला सांगा, हे कुठे थांबणार आहे? ही गोष्ट कुठेही थांबू शकत नाही. म्हणून त्याच्यातलं एकच सूत्र काढायचं. मी नेहमी सांगत असतो, सूत्र एकच ह्याच्यातून काढायचं की परमार्थामध्ये आपल्यापेक्षा वरच्याकडे बघायचं तर आपल्याला सुख प्राप्त होतं, आणि संसारामध्ये आपल्यापेक्षा खालच्याकडे बघायचं तर सुख प्राप्त होतं. विठ्ठल विमानवाल्या
हेलिकॉप्टरवाल्याने हेलिकॉप्टरवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, हेलिकॉप्टरवाल्यानं भारी गाडीवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, भारी गाडीवाल्यानं साध्या गाडीवाल्याकडे बघावं 4 चाकीवाल्याकडे तर सुख आहे, 4 चाकीवाल्यानं मोटरसायकलवाल्याकडे बघावं तर सुख आहे, मोटरसायकलवाल्यानं सायकलवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, सायकलवाल्यानं चालणाऱ्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, चालणाऱ्यानं अपंगाकडे बघावं तर त्याला सुख आहे, अपंगानं प्राण्यांकडे बघावं तर त्याला सुख आहे. विठ्ठल म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर सुख हे सुद्धा मनुष्याच्या मानसिकतेवरती अवलंबून आहे. आपल्यापेक्षा खालच्याकडे बघावं तर आपल्याला समाधान आहे. अरे त्याच्याकडे राहायला घर नाहीये, माझ्याकडे 2 का असेना खोल्या आहेत तर मला समाधान वाटेल. नाहीतर माणूस कधीही समाधानी जीवनात होऊ शकत नाही. माणसानं चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आम्हाला संत महात्म्याने सांगून ठेवलाय. त्यामुळे आम्हाला सुख पाहिजे. हरीच्या प्राप्तीमध्ये, हरीच्या स्मरणामध्ये आम्हाला सुख प्राप्त होतं. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. ज्याच्या फक्त स्मरण मात्रानं आपलं भय दूर होऊन जातं असा तो परमात्मा आहे, असा तो हरी आहे. आणि म्हणून त्याचं स्मरण जर आपण केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. इतर जपता दुःख बहु. इतर कोणाचीही जर का आराधना आपण केली, जप तप ध्यान केलं तर काय होणार आहे? इतर जपता दुःख बहु. आपल्या पदरामध्ये दुःखच पडणार आहे. आणि म्हणून माणसानं काय करावं याचा उपदेश करतात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. ऐसी आठवण धरोनी मानसी हरी गावा मुखासी दिननिशी. हीच गोष्ट आपल्या अंतःकरणामध्ये ठासून भरून माणसानं काय करावं? हरी गावा मुखासी दिननिशी. रात्रंदिवस आपण काय केलं पाहिजे? हरीचं स्मरण केलं पाहिजे, हरीचं गायन केलं पाहिजे. परमात्म्याचं नामस्मरण करा असं संत महात्मे आपल्याला वारंवार सांगतात. नामामध्ये शक्ती जी आहे ती आपल्याला शास्त्रकारांनी सांगितली. नामनोस्ति यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे न तावत कर्तुम शक्नोती पातकम पातकी जनाः. पापी जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. आणि म्हणून असं जे परमात्म्याचं नामस्मरण आहे ते आपल्याकडनं घडलं पाहिजे. नाथ महाराज सांगतायत, हरी गावा मुखासी दिननिशी. रात्रंदिवस जर का आम्ही हेच करत बसलो तर आमचा उद्योगधंदा, नोकरी, शेतीवाडी कोणी सांभाळायची? नाथ महाराजांनी मधला मार्ग काढला. सारे दिन करा संसाराचा हेत, परी भजनी प्रीत असो द्यावी. अखंडपणे तुम्ही काय करा? संसारामध्ये राहा, पण हरीच्या संबंधानं प्रेम अंतःकरणामध्ये असू द्या.
सारे दिन करा संसाराचा. संसारच करा म्हटले तुम्ही. संसारात आलात ना तुम्ही, संसारच करा, दुसरं काही करू नका. परी भजनी प्रीत असो द्यावी. भगवंताच्या संबंधानं अंतःकरणामध्ये प्रेम असणं अपेक्षित आहे. खरं तर तो परमात्माच खरं प्रेमस्वरूप आहे. नारदांनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये त्याचं वर्णन केलेलंच आहे. भजनाच्या विषयी प्रेम असू द्या म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने त्याचं चिंतन करता येतं. तुम्ही स्वतः भजन करा आणि जे भजन करत असतील त्यांना सहकार्य ठेवा. दोन्ही विचार आपल्याला करता येऊ शकतो. भजनी प्रीत असो द्यावी. याचं कारण का, नाथ महाराजांनी सांगितलंय की हिरण्यकश्यपू हा देवाचं नाव घेऊ देत नव्हता. नाव घेऊन दि देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलंय. हिरण्यकश्यपू नाव घेऊ, स्वतः तर भजन करत नव्हता, पण भजनामध्ये विक्षेप करण्यामध्ये त्याची प्रवृत्ती होती. आणि म्हणून सारे दिन करा संसाराचा हेत परी भजनी प्रीत असो द्यावे. खूप त्याचा विचार अजून करता येऊ शकतो. भजनावरती प्रेम का असू द्या, का रे, याचं चिंतन आपल्याला करता जास्त येऊ शकतं, काही हरकत नाही. अखंड संत महात्मे देहीच विदेही भोगोदशा या अवस्थेप्रत पोचलेले असतात आणि त्यामुळे संत महात्म्यांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचंच पथिक बनणं आपल्यासाठी जास्त योग्य आहे. स्वतःचा मार्ग जर आपण शोधू लागलो तर रस्ता भटकण्याची शक्यता आहे. स्वतःची पाऊलवाट तर बनवण्याच्या भानगडीत माणसानं पडू नये, त्याच्यात फार कष्ट होतात. परंतु संत महात्म्यांनी स्वतःला गाडून घेतलाय. ज्याप्रमाणे ज्वारीचा एक दाणा स्वतःला आधी गाडून घेतो आणि मग हजारो दाणे त्या एका दाण्यापासून आपल्याला प्राप्त होतात. संत महात्म्यांनी स्वतःला गाडून घेतलंय आणि आपल्याला त्यांच्या अनुभवाचे मोती आपल्यासमोर उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि ते न घेता आपण पुन्हा स्वतःला गाडून घेण्याचा विचार करत असू, उगवण्याची शक्यता नाही, लक्षात ठेवा. ते संत आहेत म्हणून उगवतायत आणि हजारो दाणे निर्माण करू शकतील. आपल्यामध्ये तेवढी ताकद नाही, आपल्यामध्ये तेवढी शक्ती नाही. मग काय करायचं? संतांनी जे सांगितलं ते ऐकायचं. ते ज्या मार्गानं गेले त्या मार्गानं जायचं. महाजनो ये नग तस्स पंथा. आणि म्हणून मोठी माणसं अशा पद्धतीचा विचार करतात. त्यामुळे मार्ग जो आहे, संत महात्म्यांचं बोलणं सुद्धा फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ते एक एक शब्द जे बोलतात त्याच्या पाठीमागे फार मोठा विचार असतो. त्यामुळे संत महात्मे कोणत्याही माध्यमातून आपल्याला जेव्हा उपदेश करतात तेव्हा त्यांचा काना, मात्रा, उकार, विरांटी या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण संतांचं बोलणं हे सूत्रवत असतं. ते काय फार बाष्कळ बडबड करत बसत नसतात, सूत्रवत बोलत असतात. सूत्र म्हणजे काय? अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अशी त्याची व्याख्या करण्यात आलेली आहे. मग अशा पद्धतीचं सूत्रवत त्यांचं बोलणं असतं. सगळ्यांनाच कळेल असं नाही. संतांचं बोलणं सामान्य लोकांना कळेल असं नाही. झालं असं, कबीरजी एका झाडाखाली बसले होते आणि ज्या झाडाखाली बसले होते तिथून उजव्या हाताने एक रस्ता जात होता, डाव्या हाताने एक रस्ता जात होता आणि समोरून एक रस्ता येत होता. खाटीक खाण्यामध्ये एक गाय होती. त्या गायीला मारण्यासाठी तो खाटीक सरसावला. काय त्या गायीनं केलं माहिती नाही. ती तिथनं कासरा तिथं सुटला आणि ती पळत सुटली. ती पळत सुटली, हा कोयता घेऊन तिच्या पाठीमागे. काय जे मारायचं, कट करण्याची जी काही गोष्ट असेल ते घेऊन तिच्या मागं लागला. ती गाय जोर जोरात जीवाचा आकांत करून पळू लागली. झालं, आली, एका बाजूने निघून गेली. थोड्या वेळात तिथे खाटीक धावत धावत आला. कबीरजी बसले होते. ते म्हणे, विचार केला, ये संत है, ये झूठ नहीं बोलेंगे, किधर गाय गई हो. कबीरजीने बघितलं होतं गाय कुठे गेली. कबीरजीना विचारलं, आपने यहां से गाय को जाते हुए देखा है क्या? कबीरजी हंसले. त्यांनी सांगितलं, जिसने देखा है वो बोल नहीं सकता और जो बोल सकता है उसने देखा नहीं है. लक्षात आलं का? कारण जर गाय कुठे गेली हे सांगावं तर गोहत्येचं पातक लागणार आहे. ते पातक लागू नये. आणि जर याला खोटं सांगितलं म्हणजे इकडे गेली आणि सांगितलं इकडे गेली तर ब्रह्महत्येचं, गोहत्येचं पातक. आणि सांगितलं इकडे गेली, खोटं बोलल्याचं पाप. उत्तर काय दिलं? जिसने देखा है वो बोल नहीं सकता और जो बोल सकता है उसने देखा नहीं. जी वाणी बोलू शकते की ती गाय कुठे गेली आहे, त्या वाणीनं बघितलंच नाही ती कुठे गेली आहे ती. आणि जी बघू शकते
ते जे डोळे बघू शकतात ते डोळे बोलू शकत नाहीत. म्हणजे संत महात्म्यांचं असं बोलणं सूत्रवत असतं. आणि म्हणून संत महात्म्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे आपण बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. नाथ महाराजांनी सांगितलं, सारे दिन करा संसाराचा हेत परी भजनी प्रीत असो द्यावी. नाथ महाराज हे महाविष्णूचे अवतार आहेत आणि महाविष्णू हा कायम मधला मार्ग काढणार आहे. लक्षात ठेवा, कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा विश्वावरती काही संकट येतं तेव्हा तो परमात्मा काहीतरी मधला मार्ग काढत असतो. आणि त्याच परमात्म्याचे नाथ महाराज अवतार आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर ओवाळू आरती, स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता, हरे भव भय चिंता. नाथ महाराज हे स्वतः महाविष्णूचे अवतार आहेत आणि त्यामुळे महाविष्णूचे अवतार असणारे नाथ महाराज मधला मार्ग काढतात. हिरण्यकश्यपूच्या वेळी जेव्हा ब्रह्मदेवानं हिरण्यकश्यपूला वर दिला, आधी तर मागितलं काय, मला मरण नको. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे बाबा मीच मरणार आहे, तर मी कसं काय तुझं मरण निवारू शकतो. हां, थोरला देव लांसुगा पूर्ण, मा भजत्याचे मरण कोण निवारी, नाथ महाराज सांगतात. थोरला देव म्हणजे ब्रह्मदेव, तोच स्वतः मृत्यूग्रस्त आहे, तो दुसऱ्यांचं मरण कसं लांबवू शकतो. मग तिने सांगितलं, मग एक काम कर म्हणले देवा, हे ब्रह्मदेव एक काम करा, मला माणसाच्या हातानं मरण येणार नाही, प्राण्याच्या हातानं मरण येणार नाही, तथास्तु. मला दिवसा मरण येणार नाही, मला रात्री मरण येणार नाही, तथास्तु. मला जमिनीवर मरण येणार नाही, मला आकाशात मरण येणार नाही, तथास्तु. मला अस्त्रानं मरण येणार नाही, मला शस्त्रानं मरण येणार नाही, तथास्तु. मला घरात मरण येणार नाही, मला घराच्या बाहेर मरण येणार नाही, तथास्तु. आता काय, आता हा मातला, कारण असं होऊच शकत नाही, म्हणजे मी आता अमर झालो. मातल्याच्या नंतर सगळे देव धावत गेले, म्हणले असा अत्याचार याचा सुरू आहे. ब्रह्मदेवाने ते वर दिलाय, ब्रह्मदेवाने त्याला न मरण्याचा तर आशीर्वाद दिला नाही, कारण तोच 2 परार्ध जगतो आयुष्य. 2 परार्ध म्हणजे 2 वरती 17 शून्य केल्यानंतर जेवढं आयुष्य होतं तेवढे वर्ष ब्रह्मदेव जगतो. पण त्याने असा आशीर्वाद दिलाय, काय करायचं, होऊ द्या म्हणले, पाप वाढू द्या. जोपर्यंत पाप परिपूर्ण सीमेपर्यंत पोचत नाही तोपर्यंत देव सुद्धा त्याच्याकडे फार लक्ष देत नाही. पण आता सीमा झाली, भगवंतानं मधला मार्ग काढला. मनुष्याच्या हातानं मरण येऊ नये, प्राण्याच्या हातानं मरण येऊ नये, एकत्रीकरण केलं, नरसिंह अवतार धारण केला. दिवसा मरण येऊ नये, रात्री मरण येऊ नये, संध्याकाळची वेळ साधली. घरात मरण येऊ नये, बाहेर मरण येऊ नये, उमऱ्यावरती पकडला. जमिनीवरती मरण येऊ नये, आकाशामध्ये मरण येऊ नये, मांडीवरती ठेवला. अस्त्रानं मरण येऊ नये, शस्त्रानं मरण येऊ नये, नखानं फाडला. मधला मार्ग आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच महाविष्णूचे अवतार म्हणजे नाथ महाराज आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं, सारे दिन करा संसाराचा हेत परी भजनी प्रीत असू द्यावी. माहिती आहे नाथ महाराजांना, ते स्वतः गृहस्थ असल्यामुळे आपल्याला वेळ देणं किती गरजेचं आहे इतर गोष्टींना हे नाथ महाराजांना माहिती आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, सारे दिन करा संसाराचा हेत परी भजनी प्रीत असू द्यावी. ऐशी आठवण धरुनी मानसी, हरी गावा मुखासी, दिननिशी एका जनार्दनी धरुनी विश्वास. याच्यासाठी काय करायचं, नाथ महाराज सांगतात, संतांवरती विश्वास ठेवायचा. होई का रे दास संत चरणी, संतांच्या चरणाचं दास व्हायचं, म्हणजे ते योग्य मार्ग आपल्याला दाखवतात. ऐशी आठवण धरुनी मानसी, हरी गावा मुखासी, दिननिशी. यथामती अभंगाचं चिंतन झालं. एकवार संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई,
आठविता हे हरी आठविता इतर जपता दुःख बहु ऐशी आठवण धरुनी मानसी हरी गावा मुखासी दिननिशी. एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला होता. यथामती अभंगाचं चिंतन झालं. आपली वेळ संपलेली आहे. आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं 25वे हे वर्ष आहे आणि या निमित्तानं आपण मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहात. 2 तप पूर्ण झालेली आहेत आणि त्याच्या पुढचं वर्ष आलेलं आहे. एखादं तप करणं हे किती अवघड आहे. अर्थात वर्षातून 7च दिवस जरी असले तरीसुद्धा सप्ताह करणं ही साधी गोष्ट नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सप्ताह करणं म्हणजे रोज एक लग्न लावण्यासारखं आहे. लक्षात ठेवा. कीर्तनकार येणार की नाही म्हणजे वऱ्हाड येतं की नाही. कुठपर्यंत आले, कुठपर्यंत असणार निश्चितच आहे, कारण तारीख घेणाऱ्यावरती जिम्मेदारी असते. महाराज येणं गरजेचं असतं. ते आले नाही तर कोण करणार. त्यामुळे सगळ्याच गोष्टी असतात. काही मानपानाच्या गोष्टी असतात. मला विचारलंच नाही, मला बोललंच नाही, मला हारच घालू दिला नाही, मला बुक्काच लावू दिला नाही, मला फोटोच काढू दिला नाही. काय कोणाला कशाचा त्रास वाटेल काय सांगता येत नाही. परंतु ह्या सगळ्या मानापानाच्या वर जाऊन आपण हा सप्ताह करतो. करणं गरजेचं आहे. इंग्रजीमध्ये बोलायचं झालं तर शो मस्ट गो ऑन. चरैवेती चरैवेती चालूच राहिलं पाहिजे. कारण एखादं मोठं काम जर आपल्याला करायचं असेल तर साधारण गोष्टीमध्ये अडकण्यात काही अर्थ नसतो. आणि म्हणून आपण सर्वजण जे जे याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. ज्यांनी या सप्ताहाचं रोप लावलं त्यांना किती समाधान वाटत असेल. 25 वर्ष पूर्ण झाले, त्यांना खूप समाधान वाटत असेल. त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. आणि त्यांनी सुरू केलं, मधल्या लोकांनी ते चालवलं आणि आपण वाढवत आहात. म्हणजे अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं हा कार्यक्रम पुढे येतो आहे आणि निश्चित समाधानाची गोष्ट आहे. असो जास्त वेळ मी आपला घेत नाही. यंदाचं वर्ष हे शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या समाधीचं चतुःशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. गेल्या वर्षी 20 ते 27 नोव्हेंबर या कालखंडामध्ये ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताच्या चतुःशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम पैठणमध्ये संपन्न झाला. आणि या कार्यक्रमाचा लाभ काही जण आपल्या परिसरातले सुद्धा पारायणासाठी नाथ भागवताच्या आले होते. बऱ्याच लोकांनी यूट्यूबवरती हा कार्यक्रम पाहिला आणि त्याच्यामध्ये आम्ही वारकरी संप्रदायाच्या मुकुटात मानाचा तुरा खोवण्याचा एक प्रयत्न, छोटासा अल्पसा प्रयत्न केला की ज्या एकनाथी भागवताला पारायण करण्याच्यासाठी 45 तास लागतात त्या एकनाथी भागवताचं पारायण अवघ्या 1.5 मिनिटामध्ये आम्ही केलं आणि वारकरी संप्रदायाच्या मुकुटात एक मानाचा शिरपेच खोवला. आता वेळ झाली आहे, नाही तर कसं केलं काय नाही सांगितलं असतं. यूट्यूबवर आहे उपलब्ध व्हिडिओ. विश्वविक्रम करणाऱ्या संस्थेने आपल्याला त्याचं प्रमाणपत्र दिलं की एवढ्या 45 तास ज्या ग्रंथाला पारायणाला लागतात त्याला 91 सेकंदामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून वाचन केलं आणि त्याचं प्रमाणपत्र आपल्याला दिलं. पण बरेच जण आता 2000पेक्षा जास्त पारायण करते बसले होते नाथ भागवताचे पैठणला. मग बरेच जण नाराज झाली. त्यांनी सांगितलं महाराज आम्हाला त्याच्यात सहभागी होता आला नाही, काय नाही. मग आता असा एक व्यापक असा संकल्प केलेला आहे की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आजपर्यंत जेवढी मोठी दिंडी निघाली नाही तेवढी दिंडी फाल्गुन वद्य षष्ठी अर्थात एकनाथ षष्ठीच्या दिवशी अर्थात 31 मार्च 2024 या दिवशी सकाळी 10 वाजता गावातल्या नाथ मंदिरातून समाधी मंदिराकडे प्रस्थान करणारे 1.5 किलोमीटरचं हे अंतर हे आपल्याला कापायचं आहे. आणि त्याच्यामध्ये हजारो झेंडेकरी, हजारो टाळकरी, शेकडो मृदंगाचार्य सहभागी होणार आहेत. आणि त्यामुळे या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी यावं आणि आपली सेवा नाथचरणी अर्पण करावी. आपल्या परिसरातली बरीचशी मंडळी पैठणला येत नाहीत, त्यामुळे आपल्याला पैठणचं महात्म्य माहिती नाही, त्यामुळे आपल्याला नाथ महाराजांचं वैभव माहिती नाही. पण आपल्यासाठी सांगतो की वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी दुसरी वारी जर कोणती असेल तर ती एकनाथ षष्ठीची वारी. आषाढी एकादशीला पंढरपूरला यात्रा भरते. 12-13 लाख वारकरी असतात. पैठणला 7 ते 8 लाख वारकरी पैठणला नाथ षष्ठीच्या कार्यक्रमात येतात. लक्षात ठेवा, 700हून जास्त दिंड्या त्या पैठणला येतात. आणि त्यामुळे आपला परिसर हा त्या दृष्टीनं तसा लांब पडतो भौगोलिकदृष्ट्या. परंतु सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये नाथ महाराजांची अनेक स्थानं आहेत, जी शिष्य परंपरा आहेत नाथ महाराजांच्या. या अनेक स्थानामध्ये या ठिकाणी एकनाथ षष्ठीचा उत्सव होतो, म्हणून बरीचशी मंडळी तिकडे येत नाहीत. परंतु यावर्षी 425वे वर्ष आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी यावं
स्वतःचा टाळ घेऊन यावा, किंवा स्वतःचा झेंडा किंवा स्वतःचा मृदंग घेऊन यावा आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण आपली उपस्थिती दाखवावी. 1.5 किलोमीटरचे अंतर कापल्याच्या नंतर समाधी मंदिरामध्ये नाथषष्ठीचं जे कीर्तन आहे, वारकरी कीर्तन, ते आमचं असतं आणि ते तिथे होणार आहे आणि ते झाल्यानंतर महाप्रसाद होणार आहे. त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्या, कारण अशा पद्धतीचे विश्वविक्रमी असं कार्य जे आहे, जे कायम होत नसतं, जे कधी कधीच होत असतं, तर हे यंदाचं वर्ष आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमाला याची डोळा आपल्याला पाहायला मिळावं, याच्यासाठी आपण सर्वांनी यावं. कारण आपण आत्ताच बघितलं, अयोध्येमध्ये रामलल्लाची स्थापना ही किती लोकांना अनुभवायला मिळाली? फार कमी लोकांना. पण ज्यांना अनुभवायला मिळाली त्यांची काय भावना असेल? तिथे गेले, आम्हाला आमच्या सौभाग्यानं तिथे नाथ महाराजांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, तिथे त्या कार्यक्रमाला जाण्याची संधी प्राप्त झाली. जो आनंद त्या ठिकाणी प्राप्त झाला तो वर्णनातीत आहे. कारण असे कार्यक्रम सारखे सारखे होत नसतात आणि त्याचा अनुभव आम्हाला प्राप्त झाला, हे आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. तसं यावर्षी नाथषष्ठीच्या कार्यक्रमामध्ये आपणही टाळ घेऊन या विश्वविक्रमामध्ये सहभागी होतो, हे आयुष्यभर स्मरणात राहावं, याच्यासाठी तरी आपण त्या ठिकाणी यावं. त्यानंतर आपल्या परिसरातल्या सगळ्या टाळकऱ्यांना आणि वारकऱ्यांना सांगावं की आपला टाळ घेऊन त्या ठिकाणी या आणि अशा पद्धतीचा विश्वविक्रमी हा सोहळा आपल्याला करायचा. लक्षात ठेवा, आजपर्यंत वारकरी संप्रदाय जेवढी मोठी दिंडी निघाली नाही तेवढी मोठी दिंडी निघणार आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमाचा आपण जरूर लाभ घ्यावा अशी विनंती करतो. झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ